नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डाटा इंटरप्रिटेशन DI MS सेट आणि नेट पेपर 1 मध्ये यावरती कम से कम तुम्हाला एक तर 2 पेज म्हणजे जसे तक्ता आहे, 12 आलेख आहे, पाय चार्ट आहे, रेखा म्हणजे रेषा आलेख आहेत, यावरती तुम्हाला कम से कम 5 प्रश्न तर विचारण्यात येतात. तर तुम्हाला हा जो टॉपिक आहे तुमचा खूप महत्त्वाचा आहे. या डाटा इंटरप्रिटेशन वरची DI वरची जे 5 प्रश्नांवरती जे 10 मार्क्स आहे, हे 10 ते 15 मार्क्स तुम्हाला जाऊ द्यायचे नाही. हे मिळवण्यासाठी तुम्हाला यामधला सराव खूप आवश्यक आहे करणे. बघा, MS सेट नेट पेपर 1 मध्ये डाटा इंटरप्रिटेशन DI हा अत्यंत महत्वाचा आणि गुण मिळवून देणारा घटक आहे. या घटकामध्ये दिलेली आकडेवारी समजून घेऊन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची असतात. डाटा इंटरप्रिटेशन मधील प्रश्न तक्ता, टेबल, बार आलेख, बार ग्राफ्स, पाई चार्ट्स, रेषा आलेख, लाईन ग्राफ्स किंवा मिसळ आकडेवारीच्या स्वरूपात यावरती प्रश्न विचारले जातात. या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी उच्च स्तरावरील गणितांची आवश्यकता नसते, परंतु यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी आणि गुणोत्तर या मूलभूत संकल्पना ज्या तुम्हाला व्यवस्थित समजणे आवश्यक असते. यामध्ये व्याख्यान आपण डाटा इंटरप्रिटेशनची संकल्पना, तक्ता वाचण्याची पद्धत, एकूण टोटल, सरासरी ॲव्हरेज, फरक डिफरन्स, टक्केवारीत वाढ म्हणजे पर्सेंटेज इंक्रीज आणि गुणोत्तर रेशो या संकल्पना उदाहरणासह आपण समजून घेणार आहोत. बघा, सर्वप्रथम पाहू आपण डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय. तर डाटा इंटरप्रिटेशन DI म्हणजे दिलेल्या आकडेवारीचे निरीक्षण करून तिचा अर्थ समजून घेणे आणि त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देणे. मराठीत याला आकडेवारीचे विश्लेषण असे म्हणतात. परीक्षेमध्ये दिलेल्या तक्त्यातील किंवा आलेखातील माहितीचा योग्य अर्थ लावणे आणि आवश्यक गणितीय प्रक्रिया करून उत्तर शोधणे ही डाटा इंटरप्रिटेशनची मूलभूत प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये त्या आकडेवारीचं निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर यामध्ये विश्लेषण करायचं आहे, मराठीमध्ये आपण विश्लेषण म्हणतो. तर अशा पद्धतीने जे तुम्हाला आलेखातील माहितीचा योग्य अर्थ लावणे, आवश्यक गणितीय प्रक्रिया करून उत्तर शोधणे ही डाटा इंटरप्रिटेशनची मूलभूत प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. उदाहरणार्थ, एखाद्या महाविद्यालयातील 4 वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या दिलेली असेल तर त्या माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जाऊ शकते. प्रश्न असतात बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न असतात, सांगतो मी तुम्हाला. बघा, प्रश्न असतात: एकूण किती विद्यार्थी आहेत वर्गामध्ये? दुसरा आहे सरासरी विद्यार्थी संख्या किती आहे? 3 नंबरला कोणत्या वर्षी सर्वाधिक विद्यार्थी होते? 4थ्या नंबरला आहे कोणत्या वर्षी सर्वात कमी विद्यार्थी आहे? 5व्या नंबरला आहे 2 वर्षातील विद्यार्थ्यांची संख्येतील फरक किती आहे? 6व्या नंबरला आहे टक्केवारीने वाढ किंवा घट किती झाली आहे? म्हणून अशा प्रकारचे डाटा इंटरप्रिटेशन हा केवळ गणिताचा भाग नसून निरीक्षण, विश्लेषण आणि निर्णय क्षमता तपासणारा घटक आहे. म्हणजे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या डाटा इंटरप्रिटेशन वरती विचारू शकतात. आता डाटा इंटरप्रिटेशनचा महत्व काय? डाटा इंटरप्रिटेशनचं महत्व काय यामध्ये पहा. MS सेट नेट पेपर 1 मध्ये डाटा इंटरप्रिटेशन या घटकावर साधारणपणे 5 प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला आधीच सांगितलंय 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे तुमचे 10 गुण. 10 गुण तुमची इथे पकले आहे. जसं सरळ सेवामध्ये परीक्षेला प्रश्न विचारतात त्या पद्धतीचे प्रश्न राहत नाही. डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे खूप सोपं आहे. जर सराव जर केला तुम्ही या प्रकारचे प्रश्न जे डाटा इंटरप्रिटेशन तुम्हाला सोडवता येणार. योग्य सराव केल्यास हे प्रश्न कमी वेळात सोडवता येतात आणि चांगले गुण यामध्ये मिळवता येतात. अनेक विद्यार्थ्यांना DI अवघड वाटतो, परंतु तक्ता किंवा आलेख शांतपणे वाचून क्रमाने गणना केल्यास हा घटक अत्यंत सोपा ठरतो. डाटा इंटरप्रिटेशन मध्ये यश मिळवण्यासाठी पुढील 4 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत. जसं बघा, आकडेवारी काळजीपूर्वक आणि अचूक वाचणे तुम्हाला महत्व आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर आकडेवारी टेबल दिला असेल किंवा वर्तुळ दिलं असेल किंवा आलेख दिला असेल तर यावरची तुम्हाला आकडेवारी काळजीपूर्वक आणि अचूक वाचणे महत्वाचे आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकक युनिट्स लक्षात ठेवणे तुम्हाला महत्वाचं आहे. त्यानंतर 3 नंबरला प्रश्न आधी वाचणे आणि नंतर तक्ता आणि आलेख पाहणे
ही स्टेप जे तुम्ही करायचे, काय करायचं सुरुवातीला तुम्हाला आधी प्रश्न वाचून घ्यायचे, त्यानंतर तक्ता वाचायचा आहे आणि नंतर आलेख पाहायचा आहे आणि त्यानंतर 4 नंबरचा आहे तुम्हाला आवश्यक तेवढीच तुम्हाला गणना करणे महत्वाचं आहे. जेवढी माहिती आहे तेवढ्याच माहितीची इन्फॉर्मेशन घ्यायची, अदर माहिती बाहेरची माहिती त्यामध्ये टाकायची नाही. म्हणजे बघा या मूलभूत तत्वांचे पालन केल्यास डाटा इंटरप्रिटेशन मधील बहुतेक प्रश्न अचूक आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला सोडवता येतात. पुढील पृष्ठ आहे त्या तक्त्यामध्ये टेबल वाचण्याची योग्य पद्धत आणि त्यावरील मूलभूत प्रश्न सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. बघा यामध्ये मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने प्रश्न आपले परीक्षेला येणार आहे. यामध्ये तक्ता वाचण्याची पद्धत आणि उदाहरणे पहा. तुम्हाला सांगतो मी अशा पद्धतीने तक्ता वाचायचा आहे. सुरुवातीला काय करायचं बघा, तक्त्याचा शीर्षक टायटल काळजीपूर्वक वाचा. जेव्हा तुम्हाला तक्ता येतो, हा अशा प्रकारचा जो तक्ता आहे, असा प्रकारचा तक्ता तुम्हाला परीक्षेला आला तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तक्त्याचा शीर्षक टायटल काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 नंबरची स्टेप तुमची स्तंभ कॉलम जे आहे, जे आडव्या ओळी, ह्या ओळी आडव्या आहे, उभ्या आहे, आडव्या आहे, ह्या तुम्ही ओळी जे आहेत ह्या काय दर्शवतात हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप तुम्हाला काय करायची आहे, ते एकक युनिट तपासा. उदाहरणार्थ संख्या दिलेली असते, रुपये दिलेले असते, टक्केवारी दिलेली असते, हजारमध्ये या लाखामध्ये दिलेली असते. जसं आता इथे 4 वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहणारच आहोत खाली. हे सर्वप्रथम आपण इकडे वाचून घेऊ, ठीक आहे. टक्के, लाख अशामध्ये दिलेली असते. 4थ्या नंबरची स्टेप आहे सर्व आकडे एकदा संपूर्ण पहा, नंतर प्रश्न त्यामध्ये वाचा. 5वी स्टेप करायची आहे तुम्हाला, प्रश्नात विचारलेली माहिती ओळखून त्या संबंधित आकड्यावर जे लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रश्नातली विचारलेली जी माहिती आहे ती ओळखून घ्यायची, संबंधित आकड्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. 6वी स्टेप करायची आहे तुम्हाला, आवश्यक गणित प्रक्रिया करा आणि अचूक उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. बघा अशा प्रकारचा तक्ता येतो. आता बघा आपण तक्ता वाचून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. तक्त्यामध्ये काही उदाहरण दिले. खालील तक्ता 4 प्रश्न वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या दिली. काय दिले याच्यामधून, 4 वर्षाची. इथे वर्ष दिले किती, 4. काय दिलेले तर संख्या दिलेली, कोणती कोणाची तर विद्यार्थ्यांची संख्या दिली. बघा या रकान्यामध्ये वर्ष, या रकान्यामध्ये संख्या. आता बघा कॉलम दिलेले किती, 1 2 3 4 5 कॉलम दिलेले आहे. आडव्या रेषा दिलेल्या 1 2 3 4 5 6. त्यानंतर पहिल्या रकान्यात वर्ष, दुसऱ्या रकान्यात विद्यार्थी संख्या. नंतर वर्षावरीनुसार 2022 2023 2024 2025 दिलेले आहे, 4 वर्ष दिलेले आहे. विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. 2022 मध्ये 120 विद्यार्थी, 2023 मध्ये 150 विद्यार्थी, 2024 मध्ये 180 विद्यार्थी, 2025 मध्ये 210 विद्यार्थी. म्हणजे हे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. याची टोटल मारून घेऊ शकतो. बघा याची टोटल करून घ्या. विद्यार्थ्यांची संख्या जर म्हटलं 120 प्लस 150 प्लस 180 प्लस 210 किती येते, 660 विद्यार्थी. किती, 660. बघा आता खालचे प्रश्न आपण पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. खालील प्रश्न पहा. आता या तक्त्यावरून जे आहे ते प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात येतात हे प्रश्न दिलेले पहा. प्रश्न क्रमांक पहिला पहा, 2022 ते 2025 या कालावधीत एकूण विद्यार्थी संख्या किती, एकूण विद्यार्थी संख्या विचारली आहे. फक्त काय करायचं, बेरीज करायची. मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं होतं बघा, बेरीज केली होती. 120 प्लस 150 प्लस 180 प्लस 210 विद्यार्थ्यांची संख्या किती होते, 660 विद्यार्थी होतात. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, सर्व वर्षांची सरासरी विद्यार्थी संख्या किती आहे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या भागेला वर्षाची संख्या बरोबर, जसं एकूण संख्या किती होती विद्यार्थ्यांची 660. बरं किती वर्षाची होती तर 4 वर्षाची. मग आपल्याला या संख्येला कितीनं भागायचं आहे, 4 न भागायचं आहे. म्हणजे एकूण 660 ला 4 न भागायचं आहे. भागाकार किती होतो तर बघा 165. ओके बघा 660, 6 1 6 आपले 4 1 4 2 6 0 1 ना 0. ठीक आहे डबल इकडे करू आपण. ठीक आहे सॉरी, चला इथं करू आपण म्हणजे काढून दाखवू उत्तर. 4 4 1 4 उरले किती 2, इथं 6 0. मग किती उरण पुन्हा 6 1 6 4 1 4 4 2 4 3 12 4 3 16 4 25 4 सकम 24. काय लिहिलं आता इथं 4 सकम 24 0. किती उरले 2 20 4 5 20 म्हणजे 165. किती आले 165. याचं उत्तर किती आलंय तर 165. अशा प्रकारचं आपल्याला याच्यामधून आकडेवारी काढायची. त्यानंतर तिसरा प्रश्न घेऊ. आता आरामशीर घेऊया, काही काळजी म्हणजे वेळ काही वाया घालू नये, घाई गडबडीत काही घ्यायचं नाही. ओके आता प्रश्न तिसरा, 2025 मध्ये विद्यार्थी संख्या 2022 पेक्षा किती जास्त आहे. फक्त आपल्याला काय घ्यायचे
2022 ची घ्यायची आणि 2025 ची. काय विचारलंय जास्त किती नाही तर बघा 2025 मध्ये किती होती 210 विद्यार्थी संख्या, 2022 मध्ये 110, फक्त मायनस करायची, उरले किती 90, म्हणजे कितीने जास्त आहे तर 90 ने जास्त आहे. चौथा प्रश्न पाहूया, सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या वर्षी आहेत. आता सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला टेबलमध्ये किती होती तर 2025 मध्ये होती, किती विद्यार्थी 210, तर आलं उत्तर बरोबर 210. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोपे सोपे सोडवायचे आहे. पाचव्या प्रश्नाला आहे सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या वर्षी आहे तर 2022 मध्ये पहिल्या रकान्यामधले 120 विद्यार्थी आहे फक्त. त्यानंतर प्रश्न 6, 2023 आणि 2024 मधील विद्यार्थ्यांच्या संख्येत किती फरक आहे. फरक म्हणजे काय तर मायनसच करायचा आहे. 2023 ची विद्यार्थ्यांची संख्या 180, त्यानंतर 2024 ला होती 150. आता 180 मायनस 150 किती झालं, उरलं तर आपल्याला 30 विद्यार्थी. 30 विद्यार्थ्यांचा फरक कोणत्या वर्षीतला आहे तर 2023 आणि 2024च्या या विद्यार्थ्यांच्या फरकामधला. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत या परीक्षेला डाटा इंटरप्रिटेशन वरती विचारण्यात येतात. त्यानंतर इकडं 7हा प्रश्न पहा अजून, 2022 ते 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या किती टक्क्याने वाढली. काय विचारलं, टक्केवारी विचारली. तर टक्केवारी कशी काढायची तर बघा, वाढ 2025 मधील संख्या किती बघा, 2025 मधील संख्या मायनस 2022 मधील संख्या. आता 2025 ची होती 210 मायनस 120 2022 ची संख्या, उरले किती 90. आता बघा मूळ संख्या किती होती 2022 ची 120, मूळ संख्या घ्यायची. टक्केवारी जर काढायची असेल तर काय करायचं आहे, वाढ भागीला मूळ संख्या कंस पूर्ण गुणिला 100, म्हणजे किती बघा 90 भागीला मूळ संख्या किती होती 120 गुणिला 100 किती आलं 75%. म्हणजे आता याचं उत्तर किती, विद्यार्थ्यांच्या संख्या किती टक्क्याने वाढली तर 75% वाढली. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या टेबलवरच तुम्हाला काढायचं आहे. बघा इथे टीप दिलेली आहे, तक्ता वाचताना घाई करू नका, पूर्ण आकडेवारी समजून घ्या. प्रश्नात काय विचारले आहे, संख्या विचारली आहे, सरासरी विचारली आहे, फरक विचारला आहे की टक्केवारी विचारला आहे की गुणोत्तर विचारले, या आधारे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जसं या 7व्या नंबरला पाहिलं किती काय विचारलं तिथं, इथं विचारलं टक्केवारी विचारली होती बघा, याच्यामध्ये टक्के विचारले होते, याच्यात फरक विचारला होता. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला येऊ शकतात. ओके, त्यानंतर आता पाहूया आपण टोटल ऍव्हरेज अँड डिफरन्स यांची उदाहरण काही बघा. चला, टोटल ऍव्हरेज अँड डिफरन्स यांची उदाहरणे पाहूया. आता आपण सुरुवातीला आपण आता टोटल म्हणजे आपली एकूण बेरीज. आता बेरजेवर उदाहरण पाहूया एक, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा बेरजेचं टोटलचे उदाहरण बघा, खालील तक्त्यानुसार वर्षानुसार उत्पादन टन मध्ये दिलेले आहे. बघा हे उत्पन्न जे आहे बघा, या रकान्यात वर्ष दिलेलं आहे, या रकान्यामध्ये खालच्या उत्पादन टन मध्ये दिलेलं आहे. टन म्हणजे किती, आता हे बघा 320 टन, 320 म्हणजे आकडेवारी काय तर टनांची दिली आहे. 320 टन, 450 टन, 510 टन, 610 टन आणि 710 टन टनामध्ये दिलेले ते, आणि वर्ष दिले आहे 2021 2022 2023 2024 2025. तर लक्षात ठेवा बघा तक्त्यात काय नाही, वर्षानुसार उत्पादन टन मध्ये दिलं, वर्ष आणि उत्पादन टन मध्ये. प्रश्न विचारलेला आहे एकूण बेरीजवर बघा, 2021 ते 2025 या कालावधी एकूण उत्पादन किती टन झाले, कोणतं मोजाचं आहे बघा, 21 पासून तर 2025 पर्यंत उत्पन्न मोजायचं. काय करायचं फक्त बेरीज करायची बघा, 320 प्लस 450 प्लस 510 प्लस 610 प्लस 710 किती आलं टोटल आलं 2600 म्हणजे 2600. म्हणजे 2021 ते 2025 या कालावधीमध्ये एकूण उत्पन्न किती झालं 2600 म्हणजे काय, इथे लिहिले टनामध्ये, तर इथे काय लिहायचं आपल्याला, इथं आपल्याला सुद्धा टन मध्ये लिहायचं. म्हणजे 2600 टन एवढे उत्पन्न जे आहे ते हे एकूण 2021 ते 2025 या कालावधीमध्ये झालेलं उत्पन्न आहे. हे झालंय बेरीज टोटल ऍव्हरेज वरती, टोटल वरती आपला क्वेश्चन. त्यानंतर आता पाहू आपण सरासरीवरती प्रश्न, त्याच याच्यामधून पाहायचा आहे आपल्याला, त्या टेबलवरून सरासरीवरती ऍव्हरेज वरील त्याच तक्त्याच्या आधारे, म्हणजे जे आता आपण पाहिला तक्ता त्याच आधारे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर कोणत्या याच्यावर, सरासरी याच्यावर. प्रश्न 2, वर्षानुसार उत्पादनाची सरासरी किती आहे. काय विचारलंय, वर्षानुसार सरासरी म्हणजे एकूण उत्पादन भागेला वर्षाची संख्या. वर्ष किती वर्षाचं दिलेलं 5 वर्षाचं. बघा आता किती होतं उत्पन्न 2600 टन भागेला 5, कारण की वर्षाची संख्या 5 होती. मग किती आलं 5 5 25, ओके 5 5 25 आणि 5 5 दुनी 10, म्हणजे किती आलं टोटल 520 एवढी सरासरी आली. ओके, तर अशा प्रकारचं आपल्याला उत्तर काढायचं. त्यानंतर त्याच टेबलवरती आता डिफरन्स फरकचा क्वेश्चन पाहूया.
वरील त्याच तक्त्याच्या आधारे प्रश्न सोडवा. प्रश्न 30 नंबर 3 नंबरचा पहा. 2025 मधील उत्पादन आणि 2021 मधील उत्पादन यातील फरक किती आहे? फरक विचारला आहे. 2025 मधील उत्पादन मायनस 2021 मधील उत्पादन आपल्याला मायनस करायचं आहे. 2025 मधील उत्पादन होतं 710 टन आणि 2021 मध्ये होतं 320 टन. मायनस केल्यावर किती आलं? तर 390 टन. बरजे म्हणजे जे आपला फरक किती टनाचा आहे? तर 390 टनाचा आहे. तर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न घेऊया. 2024 मधील उत्पादन आणि 2022 मधील उत्पादन यातील फरक किती? आता पहिले 21चा विचारला होता. आता 24 आणि 22चा फरक विचारलाय. बघा 2024 मधील उत्पादन मायनस 2022 मधील उत्पादन. 2024 चे उत्पादन होतं 610 टन आणि 2022 चे उत्पन्न होतं 450 टन. तर यातलं मायनस करून किती झालं? 160. म्हणजे इथला फरक किती झाला? 160 टनाचा. त्यानंतर आपण पाहूया आता पाचवा प्रश्न. कोणत्या वर्षात सर्वाधिक आणि कोणत्या वर्षात सर्वात कमी उत्पादन? काय विचारलं? दोन विचारलं. एका सर्वाधिक विचारलंय आणि एका सर्वात कमी उत्पादन विचारलं. बघा सर्वाधिक उत्पादन झालंय आपलं 2025 मध्ये किती टन? 710 टन. आणि सर्वात कमी उत्पन्न उत्पादन झालंय ते 2021 मध्ये किती टन? तर 320 टन. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे प्रश्नाचे उत्तर परीक्षेला विचारण्यात येतात. तर तुम्हाला यावरचा सराव असणे महत्वाचं आहे. टोटल काढण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज करायची. बघा टोटल जर विचारलं, बेरीज विचारली तर सर्व संख्यांची बेरीज करून टोटल काढायची. ऍव्हरेज विचारलं तर ऍव्हरेज काढण्यासाठी टोटलला एकूण वर्षाच्या संख्येने भाग द्यायचा. म्हणजे टोटल संख्या आणि जेवढ्या संख्येला वर्षामधली संख्या आहे त्या सर्व संख्येला वर्ष किती आहे ते वर्षाच्या याच्यावर संख्येने भाग द्यायचा असतो. त्याला ऍव्हरेज काढता येतात. त्यानंतर डिफरन्स जर म्हटलं तर डिफरन्स काढण्यासाठी मोठ्या संख्येनुसार लहान संख्या वजा करायची. ज्या वर्षातलं उत्पन्न तुम्हाला मायनस करून दुसऱ्या वर्षाचं उत्पन्न जे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची ते संख्या डिफरन्स काढायचा अशा पद्धतीनं काढायचं आहे. त्यानंतर आता पाहूया आपण पर्सेंटेज डिक्रीज ची सूत्र पाहूया आपण. म्हणजे पर्सेंटेज वरची सूत्र तुम्हाला माहित असली पाहिजे. पर्सेंटेज टक्केवारी वाढ. एखादी संख्या एका कालावधीनंतर वाढली असल्यास वाढीची टक्केवारी पुढील सूत्राने काढता येते. सूत्र बघा. टक्केवारी वाढ विचारली तर बघा वाढ भागेला मूळ संख्या गुणिला 100 हे सूत्र आहे. ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे पर्सेंटेज टक्केवारीचं. बघा वाढ नवीन संख्या मायनस मूळ संख्या बरोबर सुरुवातीची संख्या आणि नवीन संख्या बरोबर नंतरची संख्या. हे स्टेप बाय स्टेप सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. उदाहरण पाहूया आपण याच्यामध्ये. चला उदाहरण पाहूया. आता पहिलं उदाहरण. कंपनीची विक्री 2022 मध्ये 800 होती. 2023 मध्ये ती 1000 झाली. विक्रीत किती टक्के वाढ झाली हा प्रश्न विचारण्यात आलेला. बघा आता मूळ संख्या किती 2022 ची 800. नवीन संख्या 2023 ला किती होती? 1000. वाढ किती झाली बघा आता 1000 मधून 800 मायनस म्हणजे कितीने वाढ झाली? तर 200 ने वाढ झाली. आता टक्केवारी काढायची आपल्याला. तर बघा 200 भागेला 800 गुणिला 100 तर किती टक्के येणार? तर 200 भागेला 800 गुणिला 100 टक्केवारी 25%. किती येणार? 25%. म्हणजे कंपनीची विक्री 2022 800 होती. 2023 मध्ये 100 झाली तर ती आता 25% वाढ झाली. किती टक्के वाढ झाली? 25%. ओके. म्हणजे 800 चे 1000 झाली होती. विक्री किंमत होती आपली 2022 ची 800. त्यानंतर 2023 मध्ये झाली ती 1000. त्याच्या किती टक्के झाली? यामध्ये आपल्याला किती झाली? तर 25% झाली. म्हणजे 800 भागेला बघा मायनस कटलं मायनस 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 8 1 8 बेग बे 2 4 32 6 बेचूक 8 बेचूक 8 1